थांबा, डिप्लोमाचा रिझल्ट लागला आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मला कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळेल. जर हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा गैरसमज म्हणजे फक्त पर्सेंटेज पाहून तुमची ॲडमिशन ठरते किंवा कॉलेज लागतं. पण खरं काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? तर तुमचं ॲडमिशन ठरतं तुमची कॅटेगरी कोणती, तुमची ब्रँच कोणती, तुमचं कॉलेज तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे किंवा अदर होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे. ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयरचा जो कट ऑफ असतो त्यावरनं तुमचं कॉलेज ठरत असतं. ठीक आहे. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावरनं ऑप्शन फॉर्म भरू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा तोटा मागच्या वर्षी झालेला आहे. आतापर्यंत 35 ते 40 विद्यार्थ्यांनी मला कॉल करून सांगितलेलं आहे की सर आम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरले होते, 4ही राऊंड केले होते, तरीही आम्हाला चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही. आता हे विद्यार्थी परत यावर्षी ॲडमिशन घेणार आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन तुमची परत वाढली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनेलवरती डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27ची पूर्ण व्हिडिओची सिरीज आपण सुरू करत आहेत. तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की डायरेक्ट सेकंड इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, FCचं व्हेरिफिकेशन कसं करायचं, त्याची मेरिट लिस्ट कशी असते, मेरिट लिस्टचं ॲनालिसिस कसं करायचं, प्रिव्हियस इयरचा कट ऑफ जो आहे कॉलेजेसचा तो कसा ॲनालिसिस करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच कॅप राऊंड 1, 2, 3 इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड काय असतो याबद्दल पण मी इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे, ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाही हे आपण गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहे ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर ॲडमिशनचं A to Z पर्यंत माहिती तुम्हाला एकाच चॅनेलवरती एकाच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तुमच्या सर्व डाऊट्सचं सोल्युशन पण त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो ग्रुप तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये ट्रेन करणार आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला ॲनालिसिस करायमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्यासाठी बघा पर्सनल ॲडमिशन गायडन्स हे पण घेऊन आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला BC सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. याच्यावरती आपण 2 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत, ज्यामध्ये एक पहिला कोर्स जो आहे तो ॲडव्हान्स लेवलचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स जे पडलेले असतील फायनल इयरला त्याच्यावरनं तुमची कॅटेगरी कोणती, तुमची युनिव्हर्सिटी चेक करून तुम्हाला कोणते कॉलेज लागू शकते त्या कॉलेजेसची प्रॉपर लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर करून मिळेल. आणि दुसरी जी लेवल आहे ते प्रो लेवल, त्यामध्ये तुम्हाला बघा रजिस्ट्रेशनपासून ते तुमचं ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस जी असेल ही आमची टीम तुम्हाला करून देईल. ठीक आहे. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला OTP द्यावा लागेल है ना. म्हणजेच प्रो लेवलमध्ये तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. आहे तुमचं BC सर आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरला पण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर त्यावरती कमेंट वगैरे तुम्हाला सर्व काही समजून जाईल की मी स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओची सिरीज त्या ठिकाणी हे केलेली होती आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामधून बेनिफिट झालेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.